नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सर्व काही डिटेल माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याअगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत ही वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे। औषध निर्माता या पदासाठी वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। एकूण 5 वॅकन्सी या पदासाठी आहेत। 20,000 रुपये प्रत्येकी तुम्हाला दरमहा वेतन जे आहे दिलं जाणार आहे। अर्ज जे आहे त्या ठिकाणी 7 एप्रिल 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 17 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी 11 ते 5 वाजेपर्यंतच्या कार्यालयीन वेळेमध्ये या ठिकाणी करू शकणार आहात। अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी आवक जावक विभाग, पहिला मजला, खान बहादूर बाबा रुग्णालय, वेलग्रामी रोड, कुर्ला, मुंबई या ठिकाणी करायचे आहेत। वयमर्यादा जी आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी कमाल वयमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी उमेदवार जो कोणी या ठिकाणी अर्ज करणारा असेल तो राज्य शासनाच्या तंत्र शिक्षण मंडळाच्या फार्मसीमधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसीमधील पदवी असणे त्याच्याकडे आवश्यक असणार आहे। पदवी असल्यास प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिलकडील नोंदणी या ठिकाणी तुमची झालेली असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर उमेदवार जो असेल माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा जी आहेत किमान 50% गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्याचबरोबर कॉम्प्युटर संदर्भातील तुमच्याकडे DOE CC सोसायटीचे किंवा CCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मंडळाची MSCIT किंवा GECT प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। अर्जासोबत आपल्याला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड व जातीचे प्रमाणपत्राची छायांकित प्रती ज्या आहेत जोडायच्या आहेत। तर ही जी वॅकन्सी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती या ठिकाणी निघालेली आहे। इच्छुक उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी अर्ज करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये